हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे एक माझ्यासोबत प्रॉब्लेम झाला आहे आणि हा व्हिडिओ खूप जुना सुद्धा आहे, दिवाळीच्या आदल्या दिवशीच हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावासा वाटला, कारण आपण नेहमी ऑनलाइन वरून शॉपिंग करतो आणि मग कधी असं होते माझ्यासोबत असं झालं की मी दिवाळीची शॉपिंग केली होती आणि ती आज आली आणि उद्या दिवाळी आहे आणि या साडीला लेस येणार होती व्हाईट कलरची, तर त्यासाठी मी मॅचिंग ब्लाउज सुद्धा शिवलेलं होतं। तर इथे लेस आली नाही। आता काय करू मी, वेळेवर मला काही समजत नाही। इथे जाऊबाई जायची तयारी करत होत्या ड्युटीवर। मी इथे थोडीशी त्यांची मजाक मस्ती केली, त्यांना पण सांगितलं की असं झालं। ते आम्हाला नेहमी म्हणत असतात, जर तुला ऑनलाईन शॉपिंग करायची असली तर 15-20 दिवसाच्या आधीच करत जा। जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतात आपण रिटर्न करू किंवा एक्सचेंज करून दुसरं पण ऑर्डर करू शकतो। पण मीच बाई अशी, मी त्यांचं अजिबात ऐकत नाही। बाहेर आली, बाहेर येऊन बघते तर माझी मुलगी डव साबणाने 1 2 3 इथे लिहित आहे। तिच्याकडचं कुठलंही सामान घेतलं तर ती अजिबात रागवत नाही, उलट हॅपी होते। मिस्टर कामावरून घरी आले, जेवण केलं आणि मिस्टरांना घेऊन मी आली अकोल्यामध्ये। जिकडे तिकडे चौ बाजूला छानसे कंदील, दिवा असे स्टॉल लागलेले। मध्ये जाण्यासाठी आम्हाला बाईक बाजूलाच ठेवावं लागले आणि आतमध्ये चालत जावं लागलं। ट्रॅफिक एवढं होतं की आम्ही जर आतमध्ये गाडी घेऊन गेलो असतो तर आम्हाला 1-1.5 तास ट्रॅफिक मधून जायलाच वेळ लागला। सर्वात आधी गेलो आम्ही कपड्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर हा सेट मला कुठे आवडला, सेट आवडला आणि मी घेतला। मग आम्ही गेलो मिस्टरांसाठी काहीतरी शर्ट वगैरे बघायला। मिस्टरांना पण शर्ट आवडला, शर्ट घेतला आणि जे पण पूजेसाठी सामान लागतं, फुलं, पणत्या, दिवे सर्व घेतलं। घरी आल्यानंतर ड्रेस ट्राय करून बघितला तर तो एवढा लूज झाला। मग मी तशीच परत अकोल्यामध्ये आली। अकोल्यामध्ये आल्यानंतर दादांना म्हटलं आज ड्रेस माझ्यावर जरा सूट करत नाही आहे, पूर्णतः लूज आहे। तिथे गेल्यानंतर दादांनी बरेच ड्रेस मला दाखवले। मग एक ड्रेस मला आवडला। मग म्हणून म्हणते, ऑनलाईन जर शॉपिंग करत असाल तर 15-20 दिवसाच्या आधीच तुम्ही ऑनलाईन वरून शॉपिंग करत जा, नाही तर मग वेळेवर असं माझ्यासारखं होतं।